विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण उच्च न्यायालयामध्ये जी भरती आलेली आहे शिपाई आणि लिपिक पदासाठी, त्या भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्नसंच बघायला सुरुवात केलेली आहे. आजचा व्हिडिओ पहिला व्हिडिओ असणार आहे. प्रश्नसंच क्रमांक 1 असणार आहे. अशा प्रकारचे आपण एकूण 50 प्रश्नसंच बघणार आहोत. संपूर्ण तयारीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सर्व अपडेटसाठी आपला जो स्पेशल YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तुमच्या समोर अंतरात्मा हा शब्द दिलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे? पर्यायामध्ये तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे ए, अंतरात्मा. बघू शकता हा योग्य पर्याय आहे. हा शुद्ध शब्द आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे, खालील शब्दातील अचूक शब्द निवडा. अचूक शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे परिस्थिती. बघू शकता परिस्थिती हा शब्द या ठिकाणी योग्य शब्द, अचूक शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते? यापैकी कोणाला कवी सौमित्र म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. नेक्स्ट चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा कोणता प्रकार होईल? पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. संयुक्त वाक्याचा हा प्रकार होईल. नेक्स्ट पाचवा प्रश्न आहे, सोवळे. सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर तर पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. बघू शकता सोवळे ओवळे हा जोडीने येणारा शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथे 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तुमच्या समोर, हात टेकणे म्हणजे काय? हात टेकणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. नाइलाजामुळे माघार घेणे असा या शब्दाचा अर्थ होईल, म्हणजे होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे 7व्या क्रमांकाचा प्रश्न, सज्जन. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. काय होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 7 आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे व्यंजन संधी. सज्जन या शब्दातील संधी प्रकार व्यंजन संधी होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील महत्त्वाचे प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला सर्वात बेस्ट पुस्तक सांगतो. शिपाई आणि लिपिक पदासाठी जे पुस्तक आहे ते येथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. हे पुस्तक आहे मुंबई उच्च न्यायालयासाठी जी भरती आलेली आहे त्यासाठी आहे. स्मार्ट स्टडी नांदेड यांनी हे पुस्तक लॉन्च केलेले आहे. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या 2018 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका सहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याची तुम्ही इथे खाली अनुक्रमणिका बघू शकता. शिपाई आणि लिपिकसाठी एकदम बेस्ट पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तक उपलब्ध असल्यामुळे, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. तुम्हाला 100% या पुस्तकाचा फायदा होईल. आता आपले जे राहिलेले प्रश्न आहेत ते तिथून पुढे आपण इथे कव्हर करूयात. ठीक आहे. बघू शकता इथे काय आहे, अ, मुक्ताफळे उधळणे. मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. काय होतो या वाक्प्रचाराचा अर्थ? तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए, मूर्खासारखे बोलणे हा योग्य उत्तर पर्याय आहे. नेक्स्ट 9व्या क्रमांकाचा प्रश्न इथे तुम्ही बघू शकता. तो मोठ्याने गातो. तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. काय होईल या वाक्यातील क्रियेचे विशेषण? तर क्रियाविशेषण पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. मोठ्याने. मोठ्याने हे क्रियाविशेषण आहे या वाक्यामधील. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न तुमच्या समोर आहे. काय आहे प्रश्न? महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? एकदम सोप्या लेवलचे प्रश्न विचारले जातात. अशाच प्रकारचे मी ज्याप्रमाणे घेत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. सर्वांना माहित आहे 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 19 जागा आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? कोणत्या नदीवर बांधलेले आहे शिवसागर हे धरण? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी, कोयना नदीवरती. कोयना नदीवरती शिवसागर धरण बांधण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? आता काही विद्यार्थी बोलतील की एकदम सोप्या लेवलचे प्रश्न घेतलेले आहेत, परंतु न्यायालयाचे आणि लिपिकच्या आणि शिपायाची कोणतीही प्रश्नपत्रिका बघा अशाच सोप्या लेवलचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तीच लेवल आपण ठेवणार आहोत. तर कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक सी आहे.
मंगळ. मंगळ हा ग्रह आहे. याला लाल ग्रह असे म्हटले जाते. खूप विद्यार्थी शनी करतात, परंतु याचं उत्तर मंगळ ग्रह आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. चेर्नोबिल. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? कोणत्या देशात मध्ये आहे चेर्नोबिल हा अणुऊर्जा प्रकल्प? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. हा युक्रेन या देशामध्ये स्थित आहे हा प्रकल्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? म्हणजे या ठिकाणी भूभाग विचारलेला आहे. तर सर्वांना माहित आहे दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक येथे डी. पर्याय क्रमांक डी बघू शकता. पुणे हा भूभागानुसार दुसरा क्रमांकाचा जिल्हा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक विचारला तर अहिल्यानगर सर्वात मोठा जिल्हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे वाघाची राजधानी म्हणून ओळखला जातो. कोणते शहर? सर्वांना माहित पाहिजे याचं उत्तर. तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. नागपूर या शहराला वाघांची राजधानी किंवा टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन येथे 37व्या क्रमांकाचा इथे बघू शकता. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चा विचारला आहे. हा पॉइंट येथे लक्षात घ्या. ठीक आहे. काय आहे? तर पर्याय क्रमांक सी. राम सुतार. राम सुतार यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. इथे नेक्स्ट क्वेश्चन येथे बघू शकता. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही? मान्यता दिलेली आहे असं विचारले नाही, तर मान्यता दिलेली नाही असं विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक ए पुरंदर. पुरंदर या किल्ल्यास युनेस्कोने या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली नाही. बाकी साल्हेर, लोहगड आणि शिवनेरी यांना मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन येथे बघू शकत आहात. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? कोणाला? तर एलिफंटा लेणे आहेत त्यांना कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा? ठीक आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. 1987 ला हा दर्जा त्यांना दिलेला आहे. आणि आता तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा एक प्रश्न. आता पुढील प्रश्न आपण तर बघणार आहोत, परंतु तुमच्यासाठी एक प्रश्न मी येथे सांगणार आहे. ज्या एलिफंटा लेण्या आहेत ना, त्या कुठे आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन येथे बघू शकत आहात. कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक. येथे या ठिकाणी कन्फ्युजन आहे सी आणि डी यांच्यामध्ये. ठीक आहे. हा प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. याच्यामध्ये थोडासा मलाच डाऊट आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न कव्हर करून घ्यावे. आता पुढील प्रश्न येथे बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन येथे बघू शकता. निर्झर या शब्दाचा समानार्थाचा शब्द पर्याय निवडा. तुमच्या समोर हे 4 पर्याय आहेत. याच्यापैकी निर्झर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक उत्तर आहे डी. बघू शकता. ईश्वर. निर्झर निर्झर हा ठीक आहे. ईश्वर हा शब्द समानार्थी अर्थाचा पर्याय होईल निर्झर या शब्दासाठी. ठीक आहे. आता इथं नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. विराम चिन्हाचा योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये विराम चिन्हांचा योग्य पर्याय कोणता आहे? तर याचं देखील उत्तर डी होईल. इथं बघू शकता. सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही. हा विराम चिन्हांचा योग्य वापर असलेला पर्याय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघू शकता. खालील दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम निवडा. भाववाचक नाम कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. हुशारी हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. तर काय आहे? माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे. आता माझ्या अंगणाला बघू शकता. अंगणाला, अंगणाचे, अंगाशी. आता एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक ए होय. काय होईल? माझ्या अंगणात जांभळाचे झाड आहे. हे पर्याय योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नामाचा प्रकार ओळखा. तर सॉरी समृद्ध, समुद्र. ठीक आहे. समुद्र या नामाचा प्रकार काय होईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बघू शकता. सामान्य नाम झालेला हा पर्याय योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही इथे बघू शकत आहात.
आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. आळस. आळस याच्यासाठी विरुद्ध काय आहे? तर पर्याय क्रमांक सी उत्साह. आपण उत्साह करतो आणि एखाद्या गोष्टीचा खूप आळस करतो, हा उत्साह योग्य होईल. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्दासाठी. नेक्स्ट 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे, आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो. या 2 वाक्यांना कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होईल? कोणत्या 2 जोडायला पाहिजे? हा थोडा अवघड प्रश्न लिपिक्स साठी असे विचारले जातात. तर पर्याय क्रमांक बी आहे. तर म्हणून, म्हणून या ठिकाणी हे जोडले तर मिश्र वाक्य तयार होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? काय होईल? राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी केले तर कसे होईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक इथं बी. पर्याय क्रमांक बी आहे. राजहंसी हे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन येथे बघू शकत आहात. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद शब्द प्रत्येक परीक्षांना नेहमी प्रत्येक वर्षी रिपीट होणारा आशीर्वाद शब्द कोणता शुद्ध शब्द आहे? तर पर्याय क्रमांक ए हा अशा प्रकारचा आशीर्वाद शब्द शुद्ध शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता सिंहकटी. सिंहकटी या शब्दाचा समास ओळखा. सिंहकटी या शब्दाचा समास कसा होईल? कोणता होईल? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. बहुव्रीही समास झालेला बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पुस्तक मी तुम्हाला सांगत आहे, ते पुन्हा एकदा मी इथे तुम्हाला सांगणार आहे. स्मार्ट स्टडी नांदेड यांनी हे पुस्तक लॉन्च केलेले आहे आणि मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, एकूण 70 प्रश्नपत्रिका आहे. याच्यामध्ये इथून मागे झालेल्या बघू शकता नवीन आणि जुन्या 2018 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आता हे पुस्तक जे आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. आणि हेच पुस्तक जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकता. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.